मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात, त्या योजनेअंतर्गत आता महत्त्वाचा विषय म्हणजे आम्ही नोंदणी कशी करू आणि आम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ. कारण आम्हाला देखील वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत हवे आहेत, असा प्रश्न अनेक महिलांनी विचारला. तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर महिलांनो, लक्षात घ्या, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे काय आहे. तर ही योजना अशी आहे की ज्या योजनेमध्ये वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. आता मोफत मिळतात म्हणजे काय, तर लक्षात घ्या, वर्षाला तुम्ही जेवढेही सिलेंडर घेताल त्या गॅस सिलेंडरपैकी 3 गॅस सिलेंडरचे अनुदान तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केलं जातं आणि ही अन्नपूर्णा योजना या पद्धतीने पार पडते. आता या अन्नपूर्णा योजनेसाठी उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला देखील डायरेक्ट पात्र होतात आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मिळते. आता यामध्ये 2025साठीचं अनुदान मागील 8 दिवसांपूर्वीच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलं. म्हणजेच की 2025 या वर्षामध्ये ज्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांनी गॅस सिलेंडर घेतले होते त्यांच्या बँक खात्यावरती 3 गॅस सिलेंडरचे अनुदान देखील जमा करण्यात आलेले आहे. मग हे अनुदान जमा झाल्यानंतर अनेक बहिणींनी विचारलं की आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, मग आता आम्ही काय करू. तर या योजनेच्या अटी काय असणार आहेत तर लक्षात घ्या, या योजनेमध्ये तुम्हाला फक्त 2च अटी आहेत. यामध्ये एक तर तुम्ही उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी पाहिजे किंवा तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे गॅस कनेक्शन जे असणार आहे ते गॅस कनेक्शन स्वतः महिलेच्या नावावर असायला हवे. तिच्या पतीच्या, तिच्या वडिलांच्या, तिच्या मुलाच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल तर तिला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे अनुदान मिळत नाही. त्याच्यामुळे तुमच्या घरातील जे गॅसचं कनेक्शन आहे, मग ते कोणतीही कंपनी असू द्या, HP असू द्या, इंडियन असू द्या किंवा भारत गॅस असू द्या, तर त्याचं कनेक्शन हे तुमच्या नावावर असणे बंधनकारक आहे. तुमच्या सासूच्या नावावर देखील चालणार नाही. आणि तुमच्या नावावर गॅस कनेक्शन असल्यानंतर तुम्हाला गॅस प्रोव्हायडर जे आहेत त्यांच्याकडे जाऊन या ठिकाणी या योजनेअंतर्गत चौकशी करायची आहे. ते तुम्हाला याबाबतची माहिती देतील आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही हे देखील तुम्हाला समजणार आहे. आता अनेकांनी एक प्रश्न विचारला की अन्नपूर्णा योजनेसाठी आम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू का, किंवा या ऑनलाईन पद्धतीने नोंदणी याची कशी करतात. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही प्रकारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत नोंदणी केली जात नाही, याची तुम्ही सर्वात आधी दखल घ्या. यासाठी तुम्हाला फक्त ऑफलाईन पद्धतीनेच तुमची नोंदणी करावी लागेल आणि नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील. यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब काय आहे तर लक्षात घ्या, लाभार्थी महिलेच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणे आवश्यक असणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील हे कंपल्सरी असतं, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असेलच आणि हे लिंक असल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे अनुदान त्या ठिकाणी जमा केले जाणार आहे. अशा पद्धतीने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पार पडते. आणि म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला देखील अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अजूनही लाभ घेत नसाल तर लवकरात लवकर या योजनेसाठी तुमची नोंदणी करायची आहे. तसेच तुम्हाला देखील अन्नपूर्णा योजनेअंतर्गत या लाभ मिळतो का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून अनेक लाडक्या बहिणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील लाभ घेतील. कारण यावर्षीच आपण पाहिलं की 50 कोटी रुपयांचं अनुदान अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे. याबाबतचे तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ शेअर करा, फॉलो आणि सबस्क्राईब देखील नक्की करा.